आणि एक पर्वत असलं म्हणजे माळ मोठे मोठे माळ तयार व्हायचं असलं बाण दशरथानं सोडले आणि वारं ढुकीले मग सोडले बाजारा तवा आता सोडले धुल ये राड घातले पर्वत वात पडला समस्त देखते पुरले मग सोडल्या वज्रास पर्वत फोडला समग्र दशरथे सोडल्या महेश्वर एकूणी वज्रास्त्रवर येला एकदम माळ आडवं दशरथानं टाकले म्हणून शुक्राचार्यानं वज्रास्त्र टाकले. वज्र म्हणायचं कळतं ना यमराच्या हातात राहते. जर माळाने असं टाकलं तर माळाचं पीठ होते. तसलं अस्त्र शुक्राचार्यानं टाकला. त्या माळावर टाकला म्हणून तेव्हा काय केलं आणि तेव्हा अनेक अस्त्र दशरथानं त्याच्यावर टाकले. असं एकमेकाला बाण टाकत होते. शुक्र ब्रह्मक्रोधय महान काढला एक निर्वाण बाण रथाचा अंक छेदून टाकला राहिला ते देवा आणि राजा दशरथानं मोहरे तोड करून आणि बाणामागे बाण सोडत होता. कुणाला शुक्राचार्याला राग आला. दैत्य करून शुक्राचार्य राग आला. एकदम बाण निर्वाण बाण काढला आणि त्या दशरथाच्या रथाचं चाक तोडला गेला. दशरथाला माहित नाही दशरथ जीव जाऊ दे एवढा कसं जाते ते कसं राहतं कसं होते मला. आता जे सरहद्दावरील जी मिलिटरी आहे त्या मिलिटरीने युद्ध करीत असताना मी मरतो मला मारतोय म्हणतो तर गोलीला सुद्धा ऊर देते. तसं दशरथानं सुद्धा ऊर देऊन युद्ध करत होते आणि शुक्राचार्याचं बाण आला आणि राजा दशरथाच्या रथाचं चाक तोडलं. अंग छेदला गमा खाली पडावा तो दशरथ तो काही देखोनी दावत घालून हात अंक धरी जेवढ्यामध्ये आली ते बाण आलं शुक्राचार्याचं आणि त्याचं काय म्हणतो तुम्ही घुसा म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये चाकच आणि ते घुसा तुटलं गेलं आणि रथ खाली पडत होतं. तेवढ्यामध्ये कोण होतं मागे काही होती काही सटदिशी खाली म्हणजे आपलं भूज देऊन आणि ते तसंच थांबली गेली जातात आणि राजा दशरथाने युद्ध करत आहे शुक्राचार्याबरोबर गेली. मोरे काय होईल पर्वत काररथ थोराय झंडावरी घेतला भारस दंडावरी घेतला वीर श्रीरंग रूपावर समचरणा नेने तो इकडे जे रथाचं चाक तुटलेले आहे म्हणून राजा दशरथाला माहित नाही. रथ कसं होतं पर्वत आकार एक मोठं माळ आकाशा माळासारखी रथ होतं ते. मग आपल्या दंडावर म्हणजे आपल्या हातावर थांबलेली आहे कोण काही राजा दशरथ तिकडी बघत आहे तिकडीच बघत आहे बाण सोडत आहे बाणामागे बाण अनेक दैत्याला मारू लागलेले आहे. तोडला कविता स्वयं आश्वासित कुंडले करुणा रणमंडळी पाडीला राजा दशरथाला राग आला गेले. शुक्राचार्याच्या युद्धाला बघून एक निर्वाण बाण काढले आणि राजा दशरथाने सोडले. एकदम शुक्राचार्याचं स्वयंवर रथासहित घोड्यासहित एकदाच तोडले गेले. हातात बाण तोडले गेले. शुक्राचार्य विराज्य म्हणजे रथ नाहीसारखं धनुष्य नाहीसारखं झाला गेला. दशरथ काढला सूर्यमुखी सर मण्याच्या छंगन शिरा कपाटे मुकुट सहित तेवढ्यामध्ये शुक्राचार्यानं पाठ देऊन पळ काढत होता रणभूमीमधून. अनेक बाण काढले राजा दशरथानं. बाण काढून ह्याचा मुंडका उडवावा म्हणून विचार करून बाण काढले. काढून सुद्धा काय मारुती विचाराचा नंदना शुक्र तर केवळ ब्राह्मण याचा रक्षणी प्राण मुकुट मात्र छेदावा. राजा दशरथाला रागाच्या भरामध्ये बाण काढले आणि शुक्राचार्याचं मुंडकं उडवा विचार केले करून सुद्धा त्याच्यात विचार केले. काय म्हणून शुक्राचार्य हे ब्राह्मण होता आणि सूर्यवंशाचा धर्म होता ब्राह्मणाचं रक्षण करायचं. त्याला जीव मारण्याला शिक्षा करावं म्हणून या बाणाला आज्ञा केले. फक्त दोषीवरनं मुकुट उडवू म्हटलं तर बाण गेला आणि दोषीवरनं मुकुट निमिषाला लागता गेला बाण मुकुट पाडला तळ छेदून भयभीत मृगानंदन पळता झाला ते मृगानंदन. एकदम तेवढ्यामध्ये शुक्राचार्याचं मुकुट खाली पडलं आणि भृंग ऋषी चालत राहणारा शुक्राचार्य होता आणि पळ काढला त्या रणामधून पाठ देऊन पळत होता. देव करती जय जयकार
इथं दृष्टांत देऊ लागलेलं वारं सुटले की जसं भुईवरलं चेता आणि पानं जसं आकाशावर उडतात तसं पळत होते म्हणायचा. राय दंडासी घातली गावसाडी तृणीत ठेवला ओराणा घालोनी जैसा कुंडा माझी दीप वागणी आच्छादित अधिक. जे राक्षसाचं प्रभाव झालं, राक्षस पाठ देऊन पळून गेले, काही मरून गेले, तेव्हा राजा दशरथानं आपलं धनुष्य हातात आपल्या भुजेला घालून आणि काही बाण हातात राहते तुणी मागे राहते माता त्याच्यात असं ठेवले गेले. जसं यज्ञ करणारे मंत्र हवन झाले त्या इष्ट्याला जसं झाकून ठेवू त्या राग घालून तसं झाकले म्हणायचा. दशरथ पाय सावधान काही हात घालून धरला महास्वंदना वर्तमान कळाले ते सर्व युद्ध झालं. जिकडं तिकडे शांत झालं तेव्हा राजा दशरथानं कुठं तिथं बाण असं भाग्य सावरून मागे बघितले. काही हाय का नाही तव्वा बायकोचं ध्यान आले. महान एवढ्याचं तसं राहते. आमचं ध्यान मिनिटावर ध्यान राहते कुठायचं जाईना. आता बघा मिलिटरीत राहणाऱ्याचं ध्यान येते काही घराकडं येईना. तसं एकदम तेव्हा मागे परतून बघितले तेव्हा काही काय केलेलं आहे त्या रथाच्या ज्या चाकाला चाक तुटलेले असं भूज देऊन थांबलेली आहे. तेव्हा बघून किती आनंद वाटला सर. आश्चर्य करी निरुपावर आदि जगता निवार आमासी जे लाभ समग्र कैकईने दिदले. बघा गड्याचं जात भोलं राहते. एवढं भोलं राहते तेवढं भोलं राहते आणि बायाचं जात तेवढं भोलं राहील. एकदम असं बघितले मागे राजा दशरथानं बघितले काही रथाला जे असा हात भूत लावून उभं टाकलेले आहे. म्हटलं आज जे हे विजय झालेले आहे ही विजय घडलेली आहे मला जय लाभलेले आहे तर माझ्या बायकोमुळेच लाभले. फुगला गेला राजा दशरथानं आनंदाच्या भारामध्ये. काही तुला काय सांगावं तुझ्यामुळे आज हे सागर पडता अकस्मात निजवळ उचलली बळवंत पैसा काही नादिरथ सावरीला रणांगणी. कोण राजा दशरथ म्हणत आहे काही जसं एक मोठं जे एक माळ फडत होतो त्या माळा जसं पैलवान थांबित तसं आज माझ्या रथाला तू थांबलीस. एवढं मोठेपणा देऊन राजा दशरथ बोलत होता आणि गड्याचं जिथं फसतंय तिथं बाई बघत राहतीये साथ बघत राहतीये. मोरे काय होत आहे खाली उतरल्या दशरथ प्रिय लागी आलंगित म्हणे दोन वर मागे त्वरित जे कापेक्षित मनाशी एकदम खाली उतरले रथाच्या खाली उतरून कैकेयीला एकदम आलिंगन आपल्या गळ्याला घालून घेतले. गळ्याला घालून घेऊन डोसक्यावर हात फिरविले आणि तिथं चुंबन घेतले. कोण राजा दशरथाला. तेव्हा कैकेयीला म्हणलं कैकेयी मी तुझ्यावर एवढा आनंद झालेला आहे एवढं संतुष्ट झालेले आहे तुला काय पाहिजे ते मागून घे. 2 वर देणार आहे तुला कोणचं माग देतो. कैकेयी म्हणते बरं आहेच का. कैकेयी आनंद दिली थोरा म्हणे मी जेव्हा मागेन तेव्हा मला द्यावे सातारा म्हणून मी भाष घेतली. एकदम तुला काय मागायचं ते माग म्हणते राजा दशरथानं तवा. आणि कैकेयी म्हणते मला जेव्हा काम पडते तेव्हा देवा. आताच काय मला कामाचं नाही मला जेव्हा काम पडतं तेव्हा देवा. तेव्हाच मागेन आता मागणार नाही तुम्हाला पण एक भाष्य द्या. किती गंमत आहे का तेवढं कवा तर होईल देवा म्हणून एवढं पण उभं बसलेले आहे का. भाष्य गाव वचन घेतली कुणाकडून राजा दशरथाकडून. वचन घेऊन मी केव्हा मागेन मला केव्हा काम पडत तेव्हा देवा म्हटली. म्हणजे काय झालं महायुती जया पुन्हा कैकई सयावया काय कारण काय होते तुझं वरदान त्याची कारण ऐका पा. या ठिकाणी बोलत आहे इथं अनुमान घडतंय. जे साधू संत एक प्रश्न करू लागले कुणाला श्रीधर स्वामीला
बाईच बाई आणि असल्या पर्वत आकार जे रथाला जे मोडलं चाक मोडलं तर आपल्या भुजेवर उभं केले आहे तर कारण ह्याचं काय एवढं काही करून बंद कशाचं आणि तिच्या हाताला वेश याचं कारण काय ते आम्हाला सांगा म्हटले श्रीधर स्वामीला कोण ऐकणारे जी साधू काही काही असता आणि तेवढ्यामध्ये आता हे तिच्या हाताला एवढं का बरं म्हटलं तर श्रीधर स्वामी सर्वाला समाधान देतात अनुमान जाण्याकरता सांगत आहे ऐका बाबा कैकेयीच्या हाताला एवढं का ताकद होतं म्हणजे कैकेयी आपल्या माहेरात आपल्या मायबापाच्या घरी असताना नवीन होईन आली आणि तिच्या घरला एक साधू आलेला होता आणि त्या कैकेयीच्या मायनं त्या साधूला आपल्या घरामध्ये ठेवून घेतली घरात ठेवून घेऊन त्या साधूचं जे संरक्षण करू लागले करत असताना काय झालं आहे का ऋषी बैसला अनुष्ठानात माता निरोपी कैकेयी उपकरण सामग्रीला गेल्या ती सिद्ध करून आणि त्या साधूला आणि त्या कैकेयीच्या आईनं सांगू लागली कैकेयीला बघ बाळा काय नाही या साधूला जे रोज पूजाचं सामग्री लागते हे साधूला देत जा एवढंच तुझं काम आणि कैकेयीच्या माईनं कैकेयीला सांगितले आणि त्या साधूनं जे अनुष्ठानावर बसलेले होते रोजचं एवढा चालला असं पूजाचं सर्व सामग्री जेव्हा काय लागते ती असं आणून देत होती कैकेयी करत करत असताना एका दिवशी काय झालं पुष्प धूप दीप आरती सिद्ध करून दे ऋषी प्रती येरु प्राणायाम करून निश्चिती ध्यानी झाली निमग्न रोजच्या प्रकारे जे फूल पत्री जे वाटी हे सर्व लागतं तर ऋषीला सर्व सिद्ध करून देतो की रोज सेवा तेवढं घडत होता एका दिवशी पूजाचं सामग्री कैकेयीने घेऊन येत असताना साधूनं जे समाधी लागलेली होतं साधूला प्राणायाम म्हणजे आपलं जीव नेऊन मस्तकाला ठेवून जे ध्यानच बसलेला होता साधू आणि तेवढ्यामध्ये त्या कैकेयीने घेऊन गेली ती सामग्री साधू कशी तेव्हा लहान होती कैकेयी नरकाला ते बालक होती ते पण सामग्री जवळ घेऊन गेली की साधूचे डोळे झाकून बसलेले कैकेयीने बघितले बघून काय करू लागले तेव्हा कैकेयीने घेऊन माशी लावली ऋषीच्या मुखाशी धन्य झाली तो ऋषी समुखार पुसतशे कैकेयीने काय केलेले आहे साधूचे डोळे झाकून बसलेले आहे समाधी लागलेली आहे आणि त्या साधूला डोळे झाकलेले बघून आणि कैकेयीने काय केले आणि ताऱ्याचं काळ म्हशी घेतली म्हशी म्हणजे कळतंय की काळ घेतली आणि ते गालाला लावली ऋषीच्या दोन गालाला असं लावले की आणि लावून निघून गेली तेव्हा ऋषीने समाधीतून बाहेर आले समाधी दूर गेले की आणि तेवढं साधून आपल्या तोंडावर असा हात फिरवून असं बघितलं एकदम दोन हाताला काळ लागलेली आहे आणि साधूने विचार केला हे काळ कोण लावलं असं कळून आले हे पोरीने केलेली आहे ऋषीला राग आला हे राग काय करता लागले काळ पर्वत कुमारीचे कळाले ऋषीने शापिले ते वेळे वदन काळ तुझे हो का वदन काळे तुझे हो का एकदम ऋषीला राग आला हे पोरीनेच केलेली आहे माझ्या तोंडाला काळ लागलेले आहे तुला ह्या जगामध्ये तुझ्या तोंडाला काळ लागेल म्हणून असं ऋषीने श्राप दिला अपेक्षा प्रचंड जगात होईल काळे तोंड पुत्र द्वेष करशील उदंड नसते बंड वाढविशी त्या ऋषीने एकाच गोष्टीतून किती श्राप दिलेले आहे ह्या जगाच्या ठिकाणी माझ्या तोंडाला तू काळ लावलीस ना तुझ्या तोंडाला जगात काळ लागेल आणि नाही ते विघ्न घरामध्ये करशील तू जेल त्या घरामध्ये नुसतंच भावाभावामध्ये भांडण लावतीस आणि बाप लोकाला तू तोडीतीस आणि गावच्या लोकांच्या हाती शिव खातीस तू असं तुला घडल म्हणून असं श्राप दिले कुणाला काही नाही समाचार ऐकून
अंतराळा ज्ञान विनोनी कर्म हे केले. एकदम एवढं श्राप देत असताना त्या कैकेयीला आणि त्या कैकेयीच्या आईनं आली आणि ऋषीला हात जोडली. महाराज, न कळता बालके लेकराने केलेली आहे आणि श्राप देऊ नका, तिच्याकडून मी माफी मागते म्हणून हात जोडली कुणाला? त्या ऋषीला. तेव्हा ऋषीला हात जोडले की ऋषीला थोडी दया आलं. काय म्हणू लागली? नाही द्याव्याची वरदान मग ऋषी कृपाळू होऊन म्हणे संग्रामी पती लागून जय देईल महाराणी. आणि तेव्हा उशाप द्या काही तर म्हणून असं त्या कैकेयीच्या आईनं ऋषीला पुसले. तेव्हा ऋषीनं दया आलं ऋषीला, उशाप दिले आणि तिच्या या हातानं आणि रणाच्या ठिकाणी तिच्या नवऱ्याला संकटामध्ये नवरा पडले तेव्हा तिचं बळ काम करेल हात आणि हिला जय प्राप्ती मिळेल तिच्या नवऱ्याला म्हणून असं उशाप दिले. का? ह्या हातानं माझं पूजा केली आणि हाताला वेश देते म्हणून उशाप दिले त्या ऋषीला. पूजा समृद्धी समजत तरी हा हस्त होईल यशवंत त्यावर या समयाच्या जय प्रताप कैकेयी. एवढं जे घटना घडलंय म्हणून तर तिच्या हाताला ऋषीला पूजा सामग्री आणून दिली आहे म्हणून तो ऋषी दिलेले आशीर्वाद होतं म्हणून ते व्रत थांबलं हिच्या हातावर म्हणून एवढं साधू वस्त्रे भूषणे अमरपती देता झाला रायाते. आणि तेव्हा युद्ध झालं गेलं आणि सर्व वर्णन झाले की तेव्हा देव सभेमध्ये इंद्राच्या सभेमध्ये नेऊन दशरथाला कैकेयीला बसवून सर्व देवाच्या समुदायामध्ये आणि वस्त्र अलंकार असं बहुमान राजा दशरथाला भूत दिव्य मणी दिला कैकेयी तयारीने घातला मिनिते परम प्रकाशवंत जो. आणि दोघा नवरा बायकोला बसवून आयर केले. कोण? देवाचा राजा इंद्र सर्व देवाच्या समुदायामध्ये स्वर्गामध्ये. आणि एवढं जे आयर केले की एक दिव्यमणी एक मौल्यवान असं जे रत्न होतं ते रत्न इंद्रानं कैकेयीला बहुमान म्हणून दिले, गिफ्ट म्हणून दिले. ह्या काळात बोलावं गिफ्ट. आणि ते मणी आपल्या वेणीमध्ये ठेवली त्या कैकेयीने, त्याचा प्रकाश पडत होता. तो वेदाचार्य बोले वचन रायासी काय आहे पुत्र संतान दशरथ म्हणे पुत्रदार वदन देखले नाही आद्यापी. सर्व झालं, आयर झालं, जेवण खावणं झालं, सर्व देवासहित बसले. राजा दशरथाला असं बसलेले होते आणि तेव्हा सर्व देवानं विचारत होते राजाला दशरथाला, आणि तुम्हाला लेकरं किती आणि तुमचं संपत्ती हे ते कोणी विचारलं? तुम्हाला लेकरं किती म्हणून राजा दशरथाला विचारले. राजा दशरथ म्हणता अद्याप नाही देखील, आतापर्यंत सुद्धा मी लेकराचं तोंड बघितलंय, मला लेकरं नाहीत म्हणून असं मनाला दुःख वाटून बोलत होता राजा दशरथ. वशिष्ठा गणपती येईल तुझ्या त्यांचे ध्यान लागले नीलकंठा संकाधिक भक्ताशी. एवढं दुःखीत खिन्न राजा दशरथानं बोलत असताना तेव्हा देवाचा जे गुरु बृहस्पती आणि त्या बृहस्पतीनं राजा दशरथाला म्हणते, राजा एवढं का तुम्ही दुःखीत होऊ लागलेले आहे? तुमच्या पोटाला स्वतः विष्णू येणार आहे. सनकालिक साधू संत सुद्धा रात्रंदिवस त्याचं ध्यान करतील तसलं देव तुमच्या पोटी येणार आहे. तुम्ही काय त्याचं खेद करतो? माया चक्राचा चालका आनंद ब्रह्मांडाचा नायक जो कमलोद्भवाचा जनक तो पुत्र देख तुझा राया. पुत्र देख तुझा राया. राजा दशरथाला सांगितले गेले आणि त्या बृहस्पतीने तुम्ही काय दुःख करणार का? तुमच्या पोटी हा ब्रह्मांडाचा नायक राहणारा महाविष्णूचा अवतार तुमच्या पोटी होणार आहे. तुम्ही कुण्या गोष्टीचं दुःख करू नका, तुम्ही काही चिंता मानू नका असं